महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीसांचं उपमुख्यमंत्री पद सोडण्याचं सूतवाच, केंद्रीय नेतृत्वाला पदातून मोकळं करण्याची विनंती करणार देवेंद्र फडणवीसांचं पत्रकार परिषदेत वक्तव्य। संविधान बदलणार असा जो प्रचार केला गेला त्याचा महाराष्ट्रामध्ये फटका बसला। महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळालं नाही, पत्रकार परिषदेतून फडणवीसांचं वक्तव्य। फडणवीसांबाबत महाराष्ट्रामध्ये नकारात्मकता असल्यानं भाजपला फटका, कारवाईच्या भीतीनं फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करण्याची केंद्रीय नेतृत्वाकडे विनंती केली। सुषमा अंधारेंचं वक्तव्य। महाराष्ट्रामध्ये महायुतीला फटका बसल्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनाही प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागेल, सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया। कुणीतरी जबाबदारी घेणं गरजेचं होतं, ती फडणवीसांनी घेतली। काहीतरी चुकल्याची जाणीव त्यांना झाली, हे महत्त्वाचं। मोदींनी 400 पारचा नारा देऊन भाजपला तोंड घशी पाडलं, पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य। पुढील काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजप आणि महायुतीला चांगलं यश मिळणार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकारमध्ये राहून मदत करण्याची गरज, फडणवीसांच्या नेतृत्वात भविष्यात यश मिळेल, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर हालचालींना वेग, राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर यांच्यासह भाजप नेत्यांची सागरवर बैठक। विरोधकांचा नरेटिव्ह खोडण्यात महायुती कमी पडली, फडणवीसांनी आपला निर्णय मागे घ्यावा, त्यांच्या निर्णयामुळे राज्याचं नुकसान होईल, अमोल मिटकरींची प्रतिक्रिया। फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपनं यश संपादन केलं होतं, आता अपयश आल्यामुळे ते व्यतीत झाले असतील। नैतिकता म्हणून पदावरून मुक्त होण्याचं वक्तव्य त्यांनी केलं असेल, सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीस यापुढे कधीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार नाहीत, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचा फडणवीसांना टोला। राज्यातील भाजपच्या पराभवाला देवेंद्र फडणवीस जबाबदार, राज्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला फोडली, हे लोकांना आवडलं नाही, अनिल देशमुखांची फडणवीसांवर टीका। भाजपमध्ये फक्त एका व्यक्तीचं महत्त्व कमी करण्यासाठी पक्षाचं नुकसान केलं, भाजप नेते मोहित कंबोज यांचं ट्विट। राज्यातील मंत्री आणि ज्येष्ठ नेतेही पराभवासाठी जबाबदार, कंबोज यांचा निशाणा। इंडियाचं बहुमत डळमळीत टेकूवर, ईश्वराचा अवतार समजणाऱ्या नरेंद्र मोदी या व्यक्तीचा दारुण पराभव, लोकशाहीचा हुकुमशाही झुंडशाहीवर विजय, सामनाच्या अग्रलेखातून टीका। रामाचं राजकारण करणाऱ्यांच्या डोक्यात बजरंग बलीनं गदा मारली, मोदी हा ब्रँड संपला, संजय राऊतांची मोदींवर टीका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।